श्री स्वामी समर्थ. अगदी कोणत्याही शुभ प्रसंगी औक्षण करतात. औक्षण हे करण्यामागील उद्देश काय आहे? औक्षण म्हणजे दिवा लावून देवाला अथवा व्यक्तीला ओवाळणे. त्यातही दोन प्रकारे औक्षण केले जाते. तेलवातीचे औक्षण व फुलवातीचे औक्षण. म्हणजेच निरांजनात दोन प्रकारच्या वाती असतात. एक तेलवात, दोन फुलवात. एक तेलवातीचे औक्षण. यातील तेलवाती सर्वसाधारण सगळ्या औक्षणासाठी वापरली जाते. निरांजनात कापसाच्या वाती व तेल घालून त्यात तयार केलेल्या वातीला तेलवात असे म्हणतात. या वाती समप्रमाणातच ठेवल्या जातात. 2 किंवा 4, 1, 3 अशा विषम संख्येत वाती घेत नाहीत. 2. फुलवातीचे औक्षण. फुलवाती कापसाला फूल आणि देठाचा आकार देऊन करतात व तुपात भिजवून ठेवतात. निरांजनात तूप घालून ही वात प्रज्वलित केली जाते. केवळ देवाचे औक्षण करण्यासाठी किंवा देवाची आरती करतानाच फुलवातीचे निरांजन वापरतात. त्याला फुलवातीचे औक्षण म्हणतात. औक्षणाचे महत्त्व. औक्षण करीत असताना हलणाऱ्या दिव्याच्या ज्योती संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध होतात. या हलणाऱ्या ज्योती वाईट गोष्टी शोषून घेतात, त्यांचा नायनाट करतात. व्यक्तीचे रक्षण दिव्यातून बाहेर पडणारे किरण करत असतात. म्हणजेच अग्नितत्वात या वाईट नकारात्मक शक्ती जाळून टाकायचं काम या औक्षणाची प्रज्वलित केलेली निरांजने करतात. देवांचा आशीर्वाद मिळवण्यास हे औक्षण सहाय्य करते. म्हणजेच कोणतेही शुभ कार्य करताना मनापासून सात्विक भाव ठेवून औक्षण केल्याने देवांचा आशीर्वाद मिळण्यास मदत होते. औक्षण करीत असताना व्यक्तीला स्वतंत्रपणे आध्यात्मिक विकास व सर्वदा शरणागती पत्करल्यामुळे पाहिजे ते यश त्याला मिळत जाते. देवांचा आशीर्वाद सहज मिळतो. औक्षण कोणाचे करावे? लहान बाळ, गुणी व्यक्ती, युद्धावर जाणारे सैनिक, देव, संत, महात्मे, पवित्र झाडे इत्यादींचे औक्षण करावे. पुरुष, पवित्र झाडे, महान कार्य करणाऱ्या स्त्रिया, नवजात बालके, भाऊ, नवदाम्पत्य यांचे औक्षण करावे. तसेच कोणताही सण समारंभ इत्यादी वेळी औक्षण करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. यात शुभ आशीर्वाद मिळून विजय प्राप्त व्हावा हा हेतू असतो. औक्षण कोठे करावे? औक्षण करीत असताना देवासमोर पाट अथवा चौरंग मांडून सभोवार रांगोळी घालून त्यावर व्यक्तीला बसविले जाते. लग्न म्हणजेच औक्षणाचा सोहळा मंडपात केला जातो. उंबरठ्यावर औक्षण केले जात नाही, ते घरातच केले जाते. उंबरा हा घरातील सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो, जो वाईट गोष्टी दाराबाहेर ठेवतो व चांगल्या गोष्टींचे घरात स्वागत संरक्षण करतो. एखादी व्यक्ती जेव्हा घराच्या चौकटीत उभी असते तेव्हा रज तम विचार त्याच्या डोक्यात चालू होतात. त्यामुळे ही आपदा दाराबाहेर राहावी, त्यापासून त्याचे घरातील लोकांचे संरक्षण व्हावे अशी त्याची इच्छा असते. घरातील मंदिरासमोर स्वस्तिक काढून त्यावर पाट ठेवून सभोवती रांगोळी काढावी. त्यावर व्यक्तीला बसवून औक्षण करावे. औक्षण साहित्य. औक्षणाच्या ताम्हणात हळद, कुंकू, अक्षता, सुपारी, अंगठी व तेलाचे तुपाचे 2 निरांजन 2-2 वाती घालून ठेवावेत. या प्रकारे औक्षण करत असताना प्रथम कपाळावर कुंकुम तिलक लावला जातो. त्यानंतर डोक्यावर अक्षता टाकून प्रज्वलित निरांजनाने ओवाळतात. नंतर हातात सुपारी दिली जाते व परत एकदा ओवाळले जाते. हे औक्षण केले की सुपारी पुन्हा तबकात किंवा ताम्हणात ठेवली जाते. औक्षण करत असताना दिशांचेही भान ठेवावे लागते. पूर्व पश्चिम बसवूनच औक्षण करावे असे सांगितले जाते. दक्षिणेकडे तोंड करून औक्षण करणे निषिद्ध मानले जाते. श्री स्वामी समर्थ.